नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबतच्या नव्या पॅटर्नच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात आणि या चर्चांचा मध्यवर्ती शब्द आहे कोलांटिवडी. अजित पवारांबद्दल सुद्धा आता कोलांटिवड्या असा शब्द वापरायचा का असा प्रश्न निर्माण झाला आणि याचं कारण म्हणजे पुणे महानगरपालिकेसाठी पवार काका पुतण्या एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झाले. जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडली आणि आपणच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असं जाहीर केलं. निवडणूक आयोगानं ते मान्य केलं. घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिलं. मग लोकसभेची निवडणूक, मग विधानसभेची निवडणूक पार पडली. नगराध्यक्षपदाची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढल्या. आगामी महानगरपालिका निवडणुका सुद्धा विरोधातच लढणार आहेत. अपवाद आहे पुणे महानगरपालिकेचा. याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये पवार काका पुतणे आणि भाजप या दोघांची ताकद मोठी आहे. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप हे जर एकत्र लढले तर दोघांचं नुकसान होणार आहे. कारण नाराज इच्छुक उमेदवार हे शरद पवारांच्या पक्षात जातील असं अजित पवारांना वाटते. म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार अशी घोषणा खूप आधी झाली. त्यानंतर पवार काका पुतण्यांमध्ये गुप्त चर्चा सुरू झाल्या आणि पुण्याची सत्ता खेचून आणायची असेल तर एकत्र लढायला हवं यावर एकमत झालं. कारण दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढल्या तर एकमेकांची मतं खाल्ली जातील, ज्याचा फायदा शिंदेंची शिवसेना किंवा भाजपला होईल असं पवार कुटुंबियांचं गणित आहे. आता तुम्ही म्हणाल की फक्त एका महानगरपालिकेसाठी पवार काका पुतण्या इतकी मोठी जोखीम का पत्करतायत? त्याचं उत्तर आहे व्यावहारिकता, ज्याला इंग्रजीमध्ये प्रॅक्टिकल किंवा प्रॅग्मॅटिक असा शब्द आहे. म्हणजे भावनांना अजिबात स्थान न देता आपल्या हिताचे निर्णय घ्यायचे. पुणे जिल्हा, त्यातले प्रकल्प, तिथून मिळणारा प्रभाव हा राष्ट्रवादी काँग्रेसचा श्वास आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि हा श्वास काही केल्या रोखला जाणं हे काका पुतण्यांना परवडणार नाहीये. म्हणूनच बुधवारी किंवा गुरुवारीच या आघाडीची घोषणा होऊ शकते अशी माहिती आता समोर येते. आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या त्यांच्या वडिलांप्रमाणेच मुरब्बी राजकारणी आहेत. शेवटी नातीगोती असतात असं म्हणत सुप्रियाताईंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं अप्रत्यक्षपणे समर्थन केले. महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ओळखी, नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही. पण या संभाव्य आघाडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल आहे. आता पवार गटाचं उदाहरण घ्या. पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हे प्रचंड नाराज झाले. खरं तर जगताप आजच राजीनामा देणार होते, पण शरद पवारांनी आपल्याला तातडीनं मुंबईला बोलावून घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मग ते शरद पवारांशी चर्चा करायला मुंबईला पोहोचले. पवारांशी चर्चा केली आणि मग प्रशांत जगताप यांनी आपला निर्णय होल्डवर ठेवलाय आणि आता उद्या सुप्रिया सुळेंशी चर्चा करणार असल्याचं जगतापांनी सांगितलंय. मान्य सुप्रियाताईंनी जी काय माझ्याशी चर्चा केलेली आहे, मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी जी चर्चा केली आहे, त्या अनुषंगाने त्याच करता सुप्रियाताई सुळे हे उद्याचा मुंबईतला पूर्वनियोजित दौरा कॅन्सल करून पुण्यासाठी येत आहेत. पुण्याच्या कार्यकर्त्यांशी ते मुक्तपणाने संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ताईंची, माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रपती भवन शिवाजीनगर कार्यालयात या ठिकाणी जाहीर केला जाईल. आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांचं महाविकास आघाडीमध्ये स्वागत केलं. भारतीय जनता पार्टी, शिंदे गट सोडून सगळे एकत्र यावे असा आमचा प्रयत्न चालू आहे आणि निश्चित सगळे मिळून ही निवडणूक आम्ही जिंकू, लढू आणि जिंकू दोन्ही करू. अजितदादांचा पक्ष इथं 2-4 वाडापुरता आहे तसा पाहायला गेला तर या संभाजीनगरात 2-4 वाडापुरता नाही, 2-4 माणसांपुरता आहे. त्यांच्याकडूनही तशी आम्हाला खुली आमच्यासोबत येण्याचं त्यांचं सुद्धा तयारी आहे, हे तुम्हाला सांगतो आता. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 डिसेंबरला पुणे महानगरपालिका आणि अजित पवार यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया दिली होती तेही बघूयात.
अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही. आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही. आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू. आणि पुण्यामध्ये काकांशी आघाडीचा निर्णय घेतल्यावर अजित पवारांना मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याबाबत शंका येऊ लागल्या असं दिसतंय. आणि म्हणूनच नवाब मलिक यांना दिलेली जी जबाबदारी आहे मुंबईमध्ये ती तशीच ठेवायची की त्यांच्या जागी आणखी कुणाला नेमायचं यावर राष्ट्रवादी विचार करणार आहे. त्यामुळे मुंबईत भाजप आणि शिवसेनेसोबत अजित पवार सुद्धा सोबत लढणार का ही शक्यता व्यक्त होते. नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली गेली, पण भाजपला ते मान्य नाहीये. कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि भाजप विरोधात असताना भाजपनंच मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेऊन आरोपांची यादी मांडली होती. मलिक यांचे दाऊदची बहीण हसीना पारकरशी आर्थिक संबंध आहेत. कुर्ल्यामधला एक भूखंड मलिक यांनी पारकरला विकला असा आरोप भाजपनं केला होता. हसीना पारकरचा भाऊ हा दाऊद इब्राहिम असल्यामुळे तिचा पैसा हा दहशतवादातून आलेला पैसा होता. तो पैसा तिनं मलिक यांना दिला, म्हणजे दहशतवादातून कमावलेला पैसा मलिक यांनी स्वीकारला असा तर्क भाजपनं मांडला होता. या प्रकरणी मलिक अनेक महिने जेलमध्ये होते. ते जेलमधनं सुटले आणि राष्ट्रवादीनं त्यांना मुंबईतून उमेदवारी सुद्धा दिली. तेव्हाही भाजपनं विरोध केला आणि त्या जागेवर राष्ट्रवादीच्या प्रचारात भाजप सहभागी झाला नाही. आता महानगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा तसंच घडतंय. नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही. आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक काही कोणी काय बोलले भाष्य करणार नाही. नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली. नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही. नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. पण नवाब मलिकांना भाजपचा इतका विरोध काय आहे याबद्दल तपशीलवार जाणून घ्या. मुंबईमधल्या जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर मोठे आरोप झाले. दाऊदशी संबंधित जमीन खरेदी प्रकरणात मलिकांवर गुन्हा दाखल झाला. महाविकास आघाडी सरकारमधले तुरुंगात जाणारे नवाब मलिक हे दुसरे मंत्री ठरले. नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दुफळी माजली होती, काँग्रेस फुटली होती. नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ देण्याचं निश्चित केलं. नवाब मलिक अजित पवारांसोबत आले आणि मग भाजपनं त्याला जोरदार विरोध केला. दाऊदशी संबंधित व्यक्तीला सोबत न घेण्याची भूमिका भाजपनं घेतली. देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांना मलिकांसंदर्भात एक पत्रच पाठवण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये मलिकांना तिकीट न देण्याचा आग्रह हा भाजपनं केला होता. नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाची उमेदवारी दिली गेली. मात्र हा मतदारसंघ त्यांचा परंपरागत मतदारसंघ नव्हता. त्यांचा परंपरागत मतदारसंघ अणुशक्तीनगर होता. तिथून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली गेली. नवाब मलिक यांचा मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला, पण सना मलिक या मात्र अणुशक्तीनगर या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. आता मुंबई महानगरपालिकेबद्दल अजित पवार हेच निर्णय घेतील अशी सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. ची चर्चा सर्वच महानगरपालिकेमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा अरकुलबाई आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्या पद्धतीने काही महानगरपालिकेच्या मध्ये युतीची चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युतीची चर्चा सुद्धा चालू आहे. आम्ही अनेक ठिकाणी बोलतो आहोत, परंतु
अजूनही निष्कर्षापर्यंत आम्ही पोचलेलो नाही आहोत.